नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचे 6:15 वाजले आणि आता मी निघालेत. एकदम अचानक प्लॅन ठरला आहे. रात्री 10 नंतर ठरलं की जायचं. उद्या यश बोलला की जायचं, तर निघालं आता येवल्याला. तर सगळ्या ताईंची पहिली तर माफी मागते का मला अगोदर कोणाला काही सांगता नाही आलं आहे. तरी कम्युनिटी टाकली मी आता 7 वाजता की कारण इतकं उशिरा ठरलं ना. दीदीला सुट्टी, तिला यायचं होतं, दीदीला पण सुट्टी नाही, साहेबांना पण टाईम नाही आहे. मग आता काय करायचं. यशला पुढच्या रविवारी दुसरे काही काम आहेत आणि त्याला रविवारचा असतो, शनिवार रविवार दुसरे पुढचे काही प्लॅन केले त्यांनी. तर त्यामुळे आजच त्यांनी रात्री अचानक ठरवलं की जायचं म्हणून. मग काहीच मी कुठलीच काही तयारी न करता यश आणि मी आणि ए पुढे ग तर बघा ही चालवली सांगते दादाची मैत्रीण बोलली ना, कारण यशला गाडी चालायचा प्रॉब्लेम आला तर थोडीफार ही गाडी चालेल म्हणून हिला घेतलं. का साहेबांना अजिबात टाईम नाही आहे, जास्त हातावर लोड येईल त्याच्या. तर ठीक आहे चला आता निघते आणि बघू. आता आम्ही तर कम्युनिटी टाकली, कोणत्या ताई तिथे येतील काय येतील माहिती नाही. आता व्हिडिओ तर हा लेटच जाणार आहे, पण बघूया. जर ज्या ताईंना शक्य होईल त्या भेटतील, नाहीतर पुन्हा येणार मी, त्यावेळेला भेटणं होईल. क्षमा असावी पुन्हा एकदा. चला तर निघूया आता. येवला इथं जाऊया आता. चला हे बघा आलीत आपली लक्ष्मी आणि आज पहिल्यांदाच बसायचे. साहेबांनी आणली, पार्किंगमध्ये लावलेली असती, आता पार्किंगमध्ये काढून इकडे घेऊन आलेत. डबल कसली? डबल कोणती चावी मला सांगितली तिथे. जय जय श्री गणेशाय नमः. चला आता पहिल्यांदा सुरुवात करायची गाडीत बसायला. चला आता निघूया. दादा असतो थांबले इथं नाश्ता करायला शिवसागरमध्ये. आता इथं खाऊन वगैरे आता इथे थोडा नाश्ता वगैरे करून आता 9 वाजलेत बघा आम्हाला येऊपर्यंत. 9 वाजले इथं खाऊन, कारण आता 12 वाजलं घरी जायला. तोपर्यंत थोडंसं पोटात पाहिजे. तरी बघू आता काय खायचं. मी तर लाईटच खाणार. यश काय खातं काय माहिती, बघूया आता. उपमा मागवलाय मला आणि यांनी घेतलाय दोघांनी मेंदू वडा घेतलाय. कॉफी घेतली आता इथे मस्त गरम गरम कॉफी पिते जरा आणि निघायचे. तर आता येऊन पोचलो इथं बहिणीच्या घरी. 12:15 वाजलेत आता. अजून बाहेरच मी आतमध्ये गेले पण नाही बघा. 7:15 घरातून निघालो तर ते 12:15 इथं पोचलोय. हळूहळू आलो जरा आरामात. तर ह्या छोटा खूप वाट बघत होता, हे बघा खूप वाट बघत होता कधीचा. तर चला आता जाते आतमध्ये. थोडंसं इथं लगेच निघायचंय पुढे येवल्याला जाण्यासाठी. ये बघा कशी आज मस्त. तिला बोले तयार हो, चांगली गाडी पुजायची नाही बघ. मस्त छान साडी घातली, दोघी पण सासूरा म्हणजे तयार व्हा चांगल्या. छान दिसती. सुनबाई पण बघा आज मस्त तयार झाली. अशी कामाच्या गडबडीत असंच चाललं होतं.
ही आपली सुनबाई. बघा आता हिचं सगळं काय काय करून झालंय. आणि हिला मी 6 वाजता फोन केला, मी येणार आहे, हिला माहीत नव्हतं येणार आहे. 6 वाजता फोन केला, त्यानंतर तिने 8च्या नंतर बघा तिच्या लक्षात पण नव्हतं की झोपेत काय बोलली. 8 वाजताच्या नंतर तिने पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय आणि आता गरम गरम भजी बनवती बघा. हे बघितलं सगळं झालंय. सासूना आज मस्त घरी, आपली सुनबाई कामाला जाते, आज घरी आहे रविवारची. दोघींनी मस्त छान स्वयंपाक केला, तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय. आणि पुन्हा आहे बघा ही सगळी तयारी. तर आता बसलोय जेवायला आणि जेवणामध्ये बघा काय काय केलंय. सकाळी फोन केल्यानंतर तिने एवढा स्वयंपाक केला आहे बघा, किती काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. हे बघा तांदळाची खीर बनवली, ये सार भात, पुरणपोळी, पापड, कुरडई, भजी आणि मला कांद्याची भाजी आवडती म्हणून कांद्याची भाजी सांगितलेली मी तिला. आणि मिरचीची भजी वगैरे बघा काय काय बनवलं एवढं तिने. आणि मी तिला सकाळी फोन केला, तिला माहीत नव्हतं मी येणार आहे, अचानक ठरलं माझं. नाही ना तू येत दरा भाऊ बोला दरा मला खाऊ द्या. मामा पण विचारलं नाही विचारलं. हे बघा मी गेल्यानंतर हिने कुरड्यानं वगैरे ते बनवलं. ह्या पापड्या केलेल्या अगोदर नागलीच्या नंतर केल्यात वाटतं. या तांदळाच्या वगैरे पापड्या पुन्हा दिल्या, दीदीला आवडत्या म्हणून बाजरीच्या पापड्या, कुरडया सगळं बघा असं डबा भरून ठेवलेला मी यायच्या अगोदर. आणि यात भाज्या, रामफळ वगैरे, मिरच्या, वांगे, टमाटे, काय काय, टमाटे नाही कोबी, फ्लावर, बरंच काय काय दिलं. तुम्हाला आता घरी जाऊन दाखवते मी. आणि हे बघा गेले भारी येत. हे बघा असं करून ठेवलंय. तर आता निघायचंय लगेच इथून, पटकन निघायचंय म्हणून आवरावरी चालली. जेवण खावणं झालेत आणि ऊन बघा किती ऊन आहे तिथं, चटचटी लागते. 2 वाजायला आलेत. पण आता आकाला गाडी ओवाळायला सांगितलेत. तर म्हटलं आता पहिली गाडी तुझ्याकडे आली तर गाडी ओवाळ, मग इथून पुढे निघायचंय. तर चालली तिची तयारी, ताट वगैरे केलंय. ते बघा हे ताकद दाखवतोय, तो हात दुखतोय ते ताकद दाखवतोय. तर चला आता गाडी ओवाळून घेते आपली इथं. आका पहिलं उज्या टायवर पाणी घाल इथूनच, इथूनच घाल. हां दादा पुढं उभं राहते तर मावशी. हां भाजत आहे ना. नको त्याला बोललं तर लगेच पुशील आता थोड्या वेळात, घामाने होतं ना. ते नारळ दे आका, गाडीला हे कर ना, गाडीला बी स्वस्तिक काढ. दीपा तू काढ पाहिजे स्वस्तिक, तू काढ स्वस्तिक आकाने ते. हां दीपा आका तू हात कुंकू लाव गाडीला. असू दे ग, पहिली लक्ष्मी तुझ्या दारात आली पाहिजे ना. तो मेन म्हणजे तुझ्याकडूनच गेल्या. त्याला ना म्हणा आज त्या वणीला इतक्यात तासाचा रस्ता होता, त्याला अपेक्षा होती काय काय. आता काय करायचं, जाऊ दे राहून दादा. मग मी इकून जाते बाई, गाडीला पण स्वस्तिक काढू बाबा, लय ऊन आहे, वाळायचं काम झालंय. दातीजवळ उभा राहा ना वहिनीजवळ, म्हणजे मग व्हिडिओमध्ये घ्यायला मला. हां दादा तिच्या घे हातात, दे वहिनीला दे. पिशवी होती तिला, ती पिशवीमध्ये. आणि बरोबर जाऊ दे चल. हां आणि घे दे वहिनीकडं. बर पहिले लक्ष्मीने पोचली नाही का. हां चला ठीक आहे. हां बरं आता निघतो इथून, गाडीची पूजा वगैरे झाली. आता इथून निघायचं आहे येवल्याला जायला. तर आता बहीण पण येते बरोबर. तिकडे काय साड्या वगैरे घ्यायच्या, गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. तर चल आता पुढे काय घेणं होतंय काय आहे ते तुम्हाला दाखवते. किती वाजले आता, दीड वाजलाय.
तर इथे येवल्याला पोचायच्या अगोदरच एक म्हसोबा महाराजांचं मंदिर होतं. आम्ही मागच्या वेळेस गेलो तेव्हा पण बघितलं, पण तेव्हा खूप गडबड होती, तेव्हा आम्ही थांबलो नाही. पण ह्या वेळेला जाताना मी आवर्जून तिथे थांबले आणि दर्शन पण घेतलं, नारळ वाढवलं. म्हटलं पुन्हा लवकर कधी येणं होईल कधी नाही. तर म्हसोबा महाराजांचं मंदिर गावी पण आहेत, आम्ही गावी गेलो की जातोच. तर तिथे रस्त्यानेच दिसत होतं तसं पुढं कसं जायचं म्हणून यश पण पाया पडला, आम्ही सगळे पाया पडलो इथं आणि नारळ वगैरे वाढवलं. आणि मग यानंतर पुढे खूपच जवळच मग गणपती बाप्पाचं मंदिर होतं, थोडेसेच अंतरावर होतं इथे. ते बघा यश आलं नारळ घेऊन बाहेर आणि बाहेर इथं नारळ वाढवतो इथे. तर बघा आता आलोयत गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ, जिथे गाडी आणायची होती. आणि आता इथे नारळ वगैरे घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. एवढ्या उन्हामध्ये पण बघा छान वाटतंय. चला तिथे थोडंसं प्रसाद वगैरे घेते आणि आतमध्ये दर्शन घेते आणि तुम्हाला पण देते. या आतमध्ये चला. जय श्री गणेशाय नमः. उजव्या सोंडीचे गणपती बाप्पा आहे का? उजव्या सोंडीचे. उमऱ्या पाय नाही द्यायचं बाळ बाप्पाच्या, असं असं पाय टाकायचं. हां आम्ही तर गेलेलो दुपारच्या वेळेला, तर कुठले मिठाईचे दुकानं चालू नव्हते किंवा हार फुल नव्हते. मला असं वाटलं मंदिरात बाप्पाचं तिथे आजूबाजूला भेटून जाईल. आणि मी पण इकडनं गडबडीत गेल्यामुळं मी काही घेतलं नाही. तर तिथे फक्त थोडंसं मध्ये आतमध्ये जाऊन यशने खडीसाखर आणि नारळ आणलेलं. तर म्हटले ठीक आहे असू द्या, जे आहे ते भगवंतांना स्वीकार असते. मग तिथे थोडीशी खडीसाखर वगैरे यशने ठेवली. आणि आता मग असं वाटलं की मंदिर असतं तर तिथं आजूबाजूला असते सगळं काही ना, तर नाही काही होतं. मग आम्ही पाया वगैरे पडलो. यशच्या मनातली इच्छा बाप्पाने पूर्ण केली. यश एकदम खुश होता. पहिली गाडी त्याला गणपती बाप्पाजवळच न्यायची होती. आणि आता इथून पुढे कुठे नेईल ते नेईल, पण होतं बरं झालं. म्हणजे मलाही छान वाटलं की त्याची एवढी श्रद्धा होती आणि बाप्पाने त्याचं इतकं लवकर ऐकलं. त्याचं गणपती बाप्पावर खूप म्हणजे खूप विश्वास आहे. आपल्या घरी पण आणतो ना, तर तो त्याच्या हातानेच गणपती बाप्पा वगैरे आणलेला असतं सगळं काही. आणि इथे नारळ वाढवलं, ते पण उभंच नारळ फुटलं यशकडून. 2 नारळ वाढवले, दोन्ही उभेच फुटले. छान. घरी पण कधी केलं तर पूर्ण असं छान उभं नारळ फुटतं यशकडून बघा. आणि बोलतात की चांगलं असतं उभं नारळ. मग इथे ते पुढे दिसते प्रसाद ठेवा, तिथे थोडासा आम्ही प्रसाद ठेवला, खडीसाखर, थोडं नारळ आणि बाकीचं आम्ही घेऊन आलो. बघा उजव्या सोंडीचे गणपती बाप्पा आहे. आणि खूप छान वाटलं, मला पण दर्शन करून भारी वाटलं की यश बोलला आणि त्यांनी ऐकलं. आणि पुन्हा लगेचच 15 दिवसामध्ये त्यांच्या दर्शनाला आम्ही गेलो. खूप छान आहे. दीदी बोली मला पण जायचं, एकदा दीदीला पण घेऊन जाणार आहे मी, बघू आता. तर बघा दर्शन वगैरे झालं बाप्पाचं, नारळ वगैरे वाढवलं. इथे हार फुलं काही इथं नाही दिसत आहे कुठं, पूर्ण रस्त्याने नाही दिसले आम्हाला. चला ठीक आहे, आता ऊन पण खूप आहे, कुठं भेटणार. आता इथून निघालोय दर्शन करून, आता चाललो इथून येवल्याला. आता येवल्याला जाऊन थोडेसे पुन्हा साड्या घ्यायच्या आहे, तर भेटते पुन्हा. आता सोने पैठणमध्ये जाणार आहे. चला जाऊया मग. रोजच लागलेला राहतं वाटतं बाजार असा येवल्याचा. हा तू येलच नाही कधी इकडं? नाही, मला 3रा चक्कर आहे आता इकडं. तर आता आलो इथे सोनी पैठणी जवळ. बघा इथे श्रीकृष्ण राधा वल्लभ मंदिर आहेत आणि इथेच याच्या बाजूला सोनी पैठणी. तर आता इथं आलं, बघूया आता काय घेणं होतंय. इथं मंदिरच्या बाजूला हे छान फुलवाले काका आणि यश गाडी लावतोय आपली. आणि बघा इथे आहे श्री राधा वल्लभ मंदिर. इकडं इकडं इकडं
तर चला जाऊया आता सोनी पैठणीमध्ये.